यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पूज्यवंत, नीतिवंत, रयतेचा राजा, राजचा राजा. शिवाजी महाराजांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. आधी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल या आपल्या शाळेत आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी प्रमुख पाहुणे माननीय श्री मनोज नाना पाटील उपस्थित आहेत. माननीय मनोज नाना पाटील हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजांच्या करामतीची, शिवाजी राजांच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, करिले काही कल्पना युक्तीची. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षदार शामियानाला, नक्षदार शामियानाला. अशा या शामियानात खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती माला, शिवबाच्या संगती माला. जीवामाला नावाचा एक डोंबारी होता. म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला माझा शिवा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोकून नजर गई, जिरहा जिरर जी जी जी, जिरहा जिरर जी 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 जी. खानाने राजाला अलिंग दिला आणि गदा केला. खानदाभिमान मानला, खानदाभिमान मानला, कट्टरीचा वार त्याने केला, कट्टरीचा वार त्याने केला. आवाज झाला, खरखर आवाज झाला, चिलखते होते अंगाला, चिलखते होते अंगाला. खानाचा वार फुटा गेला, खान पडला. इतक्यात महाराजांनी पोटाबंदी विश्व ढकलला, पोटाबंदी विश्व ढकलला. वाघना खानचा मारा केला, वाघना खानचा मारा केला. तरटरा फाडला बोटाला, तरटरा फाडला बोटाला. तडा गेलेला खानाचा गोधडा बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी 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 जी. 1634 मध्ये मुघल साम्राज्यातील अधिकरण केंद्र असलेल्या सुरत बंदरावर वाणी दिली. त्या वाणीमध्ये त्यांनी प्रचंड संपत्ती मिळवली, पण त्या संपत्तीचा वापर करून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. या सुरत लुटीमध्ये अंबाजी सोनदेव हे सुद्धा होते. अंबाजी सोनदेव यांनी कल्याणच्या सुभेदाराची सून कैद केली व त्यांना असं वाटलं की मी ही सुंदर स्त्री महाराजांसमोर घेऊन गेलो तर मला महाराज बक्षीस देतील व महाराज माझ्यावर खुश होतील. राज दरबारात या स्त्रीला पेश करण्यात आला. तेव्हा अंबाजी सोनदेव म्हणाले महाराजांना, महाराज मी हा नजराणा खास तुमच्यासाठी आणला आहे. तेव्हा त्या राज दरबारात जिजामाता सुद्धा होत्या. जिजामातांना मनात प्रश्न आला, हा नजराणा पाहून ही सुंदर स्त्री पाहून माझा शिवबा ही सुंदर स्त्री स्वीकार करणार नाही ना. पण जिजामातांना खात्री होती मी शिकवलेली शिकवण माझा शिवबा कधीच विसरणार नाही. मग अंबाजी सोनदेव यांनी त्या सुंदर स्त्रीला दरबारात आणले व अंबाजी सोनदेव यांनी सुंदर स्त्रीला दरबारात आणले व महाराजांच्या मुखातून हे शब्द वाचले, अशीच आमची सुंदर आई, अशीच आमची सुंदर आई, अशीच आमची सुंदर आई रूपवंती असती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवंती. आम्ही झालो असतो सुंदर वदळे छत्रपती. या
ओळीचा अर्थ म्हणजे शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीला आईची दर्जा देऊन व तिला खणा नारळाची ओटी देऊन तिला तिच्या राज्यात सुखरूप पाठवले. आपण आता सगळे इथे बघतो की मुलींवर, स्त्रियांवर, लहान मुलींवर अत्याचार होतात. असे होऊ नये. शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे मुलींना बहीण, आई व माताची दर्जा द्यायची आहे. ही आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की त्यांनी किती केले ठार जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार. तलवारी शिवबाची आई भवानी करेन, रक्त पिऊन रैल्याचं तिने भागवली दान. ढोल दंगेवर होणारा लाग केला त्याचार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार. आई तुझं मातेने त्यावर केलेले संस्कार, दादाजी कोंडेवर त्यांचे गुरु होते थोर. हर हर महादेव तोंडी उभारले जयकार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार. शिवरायांनी तलवार जगदंबिले हल्ले, जगती काव्याने जगती किल्ले, अशी मतानी तलवार जिला चतुरी करणार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार. आई भवानीची कृपा होती शिवावर, हातापायांना चिताईचा शिवाचा शिरावर. शिवरायांचे रूप पाहून हात घाबरला पार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायांची तलवार. स्वराज्य निर्माण केला. त्याचे नाव म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवानीला चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन एक तलवार तो शत्रूला गरजला. असा एक राजा महाराष्ट्रात होऊन गेला, असा एक राजा महाराष्ट्रात होऊन गेला. 19 फेब्रुवारी 1630 हाच तो सोन्याचा दिवस, ज्या दिवशी आई जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांनी जन्म घेतला. अवघ्या वर्षाच्या 15व्या वर्षी राणेश्वराच्या मंदिरात महाराजांनी जीव लावणारे मावळ्यांसोबत शपथ घेतली की गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करतील. अशी राजाला जन्म देणारी आई म्हणजे राजमाता जिजाबाई. एक उडाली ठिणगी लाख पेटल्या मशाली, एक उडाली ठिणगी लाख पेटल्या मशाली. मुजरा तुम्हाला वासाहेब, तुम्ही स्वराज्याच्या मायबावली, तुम्ही स्वराज्याच्या मायबावली. तानाजी मालुसरे, मुळाबाई देशपांडे असे कित्येक मावळ्याला घेऊन महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. अरे जगणारे ते मावळे होते, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा तो माझा शिवबा होता, तो माझा शिवबा होता. शिवाजी या शब्दाला कधी उलट वाचलंय का? शिवाजी असा शब्द तयार होतो जो आयुष्यभर जीवाशी खेळतो, तो म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. आज तिथे कित्येक लोक जमले ज्यांना शिवाजी महाराज कोण होते हे माहिती, पण असे माझे छोटे बहिणी बंधू त्यांना शिवाजी महाराज कोण होते, काय होते हे देखील माहिती. त्यांच्यासाठी एक सुंदर अशी कविता. मराठा मोहळा मातीत जिजाबाईंच्या कुशीत शहाजींचे पुत्र ते बाळराजे जन्मले. तळवार रणनीती गोडसार व्यवहार कारभार नेता निश्चित करे. तारेश्वराच्या मंदिरी साथीला सवंगडी वय वर्ष 16वे स्वराज्य प्राण घेतले. रायगड सिंहगड विशालगड अनेक मावळांची साथीने कित्येक किल्ले जिंकले. मुघल असो वा आदिलशाही वा असो निजामशाही गणिमी काम्याने त्याने शत्रूला नमवले.
ऐलान काय न्याय वेळ आश्वास राजते स्वराज्याचे बीज दैतेमध्ये रुजविले गावाईंचा शिवपाशी छत्रपतीचा आदेश सर्वस्व ध्येय साधून स्वराज्य त्यांनी मिळवले स्वराज्य त्यांनी मिळवले आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपणारही नाही माझ्या राजांचा दरारा माझ्या राजांचा दरारा शेवटी एवढंच होईल की वाघाची जात कधी थकणार नाही शत्रूच्या समोर कधी झुकणार नाही शपथ आहे आम्हाला या मातीची जय शिवराय म्हणाला कधी विसरणार नाही झेंडा स्वराज्याचा झेंडा शिवराज्याचा गर्ज महाराष्ट्र माझा जय शिवराय जय भवानी जय शिवाजी तुम्हाला पूर्ण करावी लागेल मी तुम्हाला दिलेलं शिक्षण तुमच्या या सवंगड्यांना मिळायला हवे अशी सवंगडी लढा त्यांच्यासोबत आणि गळा त्यांचे भाऊ बोलायची मुरारबाजी देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत बाजूला सरदार तुझ्या बादशाची जहागिरी हवी कोणाला आम्ही शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सरदार आणि यशस्वी होऊन आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ हा 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 आपले हे मराठी मावळे त्यांना सर्वोच्च करून सोडतात आणि राजे विसरणार आणि सुखरूपपणावर परत येणार हा विश्वास आहे माझा सर माझ्या रायबाचं लगीन ठरलंय अरे वा ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे आऊ सर हत्यारे पाठवण्याचा जोरात आवाज येतोय कुठे लढाई आहे का लढाई आहे आणि तुला सांगणार नाही का मग ही हत्यारे हत्याऱ्यांना वेळीच घाल द्यायला पाहिजे आऊ सर मग माझ्या रायबाचे बाय एक मिनिट ओके महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपदावृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती महाराज की जय हर हर महादेव हर हर सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे चेअरमन गौतमसिंह पाटील आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका ढवळे मॅडम फाटक महाराज प्रज्वल शिवायांचे लेखक चारुदत्त चिखले कराडचे रवींद्र म्हात्रे सर माझ्यासमोर
उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षिका, माता भगिनी आणि माझ्या समोर आसनस्थ झालेले शिवरायांचे मावळे आणि हिरकण, प्रथम सगळ्यांनी जे सादरीकरण सादर केलेलं आहे ते अत्यंत उत्तम होतं. त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि मी माझ्या व्याख्यानास आरंभ करतो. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शिवाजी महाराज हयात असताना शिवाजी महाराजांचं वर्णन करतात कविभूषण. इंद्रजनी जंब पर बाळव सु अंब पर रावण सु दंब पर रघुकुल राज, पवन बारी बापर संपुरती नापर जो सहज बापर राम द्विजराज, दावादुम दंड पर चीतामुग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है, तेजतम अंश पर कन्नजीवी कंस पर जोमले वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. हा जय जयकार त्या काळामध्ये होत होता, आजही होतोय आणि उद्याही होणार. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानानं जगायचं कसं हा विश्ववंदनीय मौलिक विचार तुम्हा आम्हाला दिलाय. मौल्यवान धातू आपल्याला आवडत असतात. चांदीपेक्षा सोनं हे मौल्यवान आहे, सोन्यापेक्षा हिरे हे मौल्यवान आहे आणि हिऱ्यांपेक्षा सद्गुण हे मौल्यवान आहेत. आणि ते सगळे सद्गुण छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. शिवाजी महाराज म्हणजे सद्गुणांची आकाशगंगा होय. इतिहासकार जयसिंगराव पवार ते लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये एकतरी दोष दाखवा. निर्दोष असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे लोकनेते होते. तत्कालीन लोकांमध्ये आलेली ग्लानी दूर करण्यासाठी जे झोपे गेले होते त्याला जागे केले, जे जागे होते त्याला उभे केले, जे उभे होते त्याला चालण्यास शिकवलं आणि चालणाऱ्याच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं आणि ते निशाण अभेद्य राहिलं. 52 पातशाही जिंकणाऱ्या औरंगजेबाला सुद्धा हिंदू पदपातशाही जिंकता आली नाही. त्या औरंगजेबाच्या गणितगात्र अवस्थेचे वर्णन कवी करतात. सरित पतीचे जल मोजवे ना, माध्यान्नीचा भास्कर पाहून मुठीत वैश्वानर सावेना, तैसा मृग शिवाजी जिंकले. या न जिंकणाऱ्या शिवाजी महाराज खडे सैन्य कोण होते? हे दऱ्या खोऱ्यातील होते, हे वाड्या पाड्यातील होते, हे तळागाळातील होते, हे अष्टागारातील होते, आगरी होते, कोळी होते, भंडारे होते, कातकरी होते, सवर्ण होते, सगळ्या जाती धर्मातील होते. 18 पगड जातीतील निरक्षर मराठ्यांचा साक्षरांनी सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा इतिहास म्हणजे माझ्या शिवबाचा इतिहास. शिवबाचा इतिहास पाहण्या अगोदर शिवपुरकाळ कसा होता, कोणते आसमानी सुलतानी संकटाने थैमान घातलं होतं. आसमानी संकटाचं समर्थन करतात. किती एक ते मेघही मंद झाले, अनावृष्टी स्तनोस्तवी लोक मेले, किती एक अन्ना विषभ्रष्ट झाले, किती एक लोकी जगी प्राण गेले. दुष्काळ एवढा भयानक पडला होता. दुष्काळामध्ये लोक गाव सोडून जाऊ लागले. लोक अक्षरशः परागंधात आले होते. नावळे नावाचा इतिहासकार लिहितोय, बापाची माया कमी होऊन पोराच्या मांसावर नजर गेली. आसमानी संकटाने दशा दशा झाली होती. सुलतानी संकटाने तर दुर्दशा झाली. सुलतानी संकटामध्ये कसा होता महाराष्ट्र? 350 वर्ष राक्षसी नाचाने भयभीत झाला होता महाराष्ट्र. 350 वर्ष स्त्रियांच्या किंकाळ्याने भेदरलेला होता महाराष्ट्र. 350 वर्ष असंख्य घराची रात रांगोली शांतपणे बघत होता महाराष्ट्र. महाराष्ट्र रडत होता, महाराष्ट्र अश्रू ढालत होता आणि याच वेळी जिजाई देवीला साकडे घालत होती. उदे उदे ग आंबे जगदंबे, माते दार उघड बघे दार उघड आणि माझ्या पोटी असा पुत्र जन्माला दे की महाराष्ट्राचे अश्रू पुसून टाकले. आणि जिजाई शहाजी राजांची वाड्यावर वाढ करत होती. पण शहाजी राजे सतत रणांगणामध्ये असायचे, ते क्वचित वाड्यावर यायचे. पण एक सुयोग आला. शके 1551 मध्ये शहाजी राजे वाड्यावर आले आणि जिजाईचा आनंद गगनात मावेनासा झाला. जिजाई राजांची मनापासून सेवा करू लागली. राजाला काय हवं नको ते विचारू लागली. असं करता करता ज्येष्ठाचे दिवस रामायणाच्या अध्यायाप्रमाणे उलटत गेले आणि आषाढ उजाडला. जिजाईच्या मुखावर विलक्षण तेज दिसत आले. पलंगाच्या साखळ्या वाजू लागल्या. समयीच्या सर्व ज्योती उजळल्या.
देवघरातल्या देवीच्या मुखावर हास्य उमलले. जिजाईचे डोळे उडू लागले. शेजारच्या माय बहिणी जमल्या आणि विचारू लागल्या, अगं मुली, तुला काय हवं? मला स्वातंत्र्य हवं, मला स्वराज्य हवं, मला अपमानाची भरपाई घ्यायची. तिचे न बोलणारे शब्द तिच्या डोळ्यामध्ये तळपत होते. जिजाईचे डोळे विलक्षण होते. तिला मेवा मिठाई नको होती, तिला सुगंधी सरबत नको होती, तिला अत्तराचा तुषार नको होता, तिला गुलाब पाण्याचा शिडकाव नको होता, तिला नौका विहार उद्यान विहार नको होतं. मग तिला काय हवं होतं? तिला हत्तीवर बसावं वाटत, तिला घोड्यावर बसावं वाटत, तिला पाठीला ढाल घेऊन हातात तलवार घेऊन घोड्यावर मान टाकून या गडावर त्या गडावर गड जिंकत जिंकत जावं असं तिला वाटलं. तिला सोन्याच्या चवळ्या अंगावर धवळून घ्यावं असं वाटत होतं. तिला सिंहासनावर बसून फार फार दान करावं असं वाटत होतं. एवढंच नव्हतं की तिला वाघावर बसावं असं वाटत होतं. असं करता करता श्रावण महिना आला. पारिजातक अंगण झाकत होता. कुलदेवतांची यथासांग पूजा अर्चा होत होती आणि जिजाईच्या आनंदाचा हिंदोळा वर 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 जात होता. आणि श्रावणातली पौर्णिमा आली आणि जिजाईच्या आनंदाच्या हिंदोळ्याची दोरी टचकन तुटली. भयंकर घात झाला. एक बातमी दौलताबादच्या किल्ल्यावर उडाली आणि वीज कोसळावी तशी वाड्यात कोसळली. जिजाई दुःखात बुडाली. कठीण प्रसंग होता. लखुजी जाधव जिजाईचे वडील, आपला मुलगा अचलोजी, रघोजी आणि यशवंतराव या सहित कुतलगाच्या हौदाजवळ देवगिरीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्कामाला थांबले होते. आणि रात्री पौर्णिमेच्या रात्री निजामशाहची भेट घेण्यासाठी गड चढू लागले. निजामशाह हा सल्लेवर येळ झाला मारत होता. कोणी हालत नव्हतं, कोणी बोलत नव्हते, सगळे शांत होते. आणि एवढ्यात लखुजी जाधवांनी ह्या सदरेवर प्रवेश केला. निजामशाह चटकन उठून आतमध्ये गेला. लखुजी जाधवांसारख्या तोला मोलाच्या सरदाराचा याने ठरवून अपमान केला. लखुजी जाधवांना अपमान झोंबला, पण ते तसेच माघारी फिरले. एवढ्या सर 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 आवाज करत ज्ञानातून तलवारी बाहेर पडल्या. आतापर्यंत गप्प असलेला सरदार हमीद खान, सरदार मुकरब खान, सरदार मोती खान, सरदार हमीद खानाने आपल्या तलवारी उपसल्या आणि जाधवांवर झेप घेतली. जाधवांची तेज अवलाद उफाळली. त्याने आपल्या कमरेतून कटारी काढल्या. तलवारी आणि कटारी शाही माळामध्ये भिडल्या. रक्ताच्या धारा उडू लागल्या. आणि हा निजामशाह निकालाची वाट बघत होता. निकाल लागला. लखुजी जाधवांची प्रेत खांडोळ्यावरून रक्ताच्या धावड्यात पडली. तारीख होती 25 जुलै 1629. पौर्णिमेच्या सणाचा दिवस, रक्षाबंधनाचा दिवस. ज्या दिवशी बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधायची त्याच दिवशी जिजाईच्या भावाचे हात तोडून लखुजी जाधवांसहित या निजामशाने ठार मारले होते. ही बातमी निजामशाह जिजाईला समजली. जिजाई दुःखात बुडाली. जिजाईचं माहेर खंडागळ्याच्या हत्तीच्या सोंडीवरून माहेरचं नातेसंबंधाचं जाधवांचं आणि भोसल्यांचं तलवारीखाली तुकडे पडले होते. त्यामुळे जिजाईचं माहेर तुटलं होतं. आता जिजाईचं माहेर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. त्यावेळी शिवभारतानुसार जिजाईचा गर्भ 4 महिन्यांनी वाढत होता. ही बातमी शहाजी राजांना समजली. शहाजी राजांना निजामशाहीची शिसारी आली आणि शहाजी राजांनी ठरवलं बंड. हे पहिलं बंड होतं. हे पहिलं स्वराज्य होतं ज्यावेळी जिजाईचा गर्भ 5 महिन्यांनी वाढत होता. आणि शहाजी राजांनी ठरवलं की लढाईची धामधूम सुरू झाली. मालोजी राजे भोसल्यापासून पुणे, सुपे आणि इंदापूर ही जहागिरी भोसल्यांकडे होती. आणि हाच प्रदेश स्वतंत्र करत निघाले. परिंड्यापासून पुण्यापर्यंत आले. लढाईची धामधूम सुरू झाली. पण अशा या अवघड परिस्थितीमध्ये जिजाईला कुठे ठेवायचं म्हणून शहाजी राजे विचार करू लागले. आणि पहिली जिजाईला आपल्या कोकणामध्ये शहापूर जवळ माहुली नावाचा गड आहे, इथं आणून ठेवली. 4-5 दिवस जिजाई तिथं राहिल्या. पण कोकणातलं थंडगार हवामान मानवत नव्हतं. म्हणून शहाजी राजांनी ठरवलं किल्ले शिवणे. गड मोठा आवड होता. गडकरी नात्यातला होता. या गडकऱ्याचं नाव होतं विजयराव शिरोजी विश्वासराव. अत्यंत विश्वासातला माणूस आणि नात्यातला माणूस.
याची बहीण दुर्गाबाई ही शहाजीराजेंचे बंधू शरीफजी राजे यांची पत्नी आणि यांची मुलगी जयंतीबाई हे जिजाई आणि शहाजी राजांचा ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे यांची पत्नी. विश्वासरावांची पत्नी लक्ष्मीबाई खूप प्रेमळ आणि समंजस होती आणि शहाजी राजाने ठरवलं निघाले स्वतः जातीने बरोबर नारोपंत मुजमदार, मल्हार भट्ट उपाध्याय, बालकृष्ण हनुमंते, गोमाजी नाईक, हुशार जाणती माणसं, सुईनी कुळंबिनी वैद्य घेऊन पुण्यापासून 26 कोसावर भीमाशंकरच्या जटात आणि नाणे घाटाच्या ओठात आज सुद्धा गड वसलेला आहे. गडाच्या सभोवताली आज सुद्धा ताशीवकडे मोठी तटबंदी, मोठे बुरुज आहेत. दणकट दरवाजा हे गडाचं बळ होते आणि उजव्या बाजूला शिवाई देवी गडाला पाठबळ देत होती. मजल दर मजल करत पायथा गाठला आणि शहाजी राजांनी जिजाईला विश्वासरावांच्या पदरी सोपवलं आणि पुण्याकडे लक्ष लागलं. काय दिसलं पुण्यामध्ये? पुण्यामध्ये अक्षरशः होळ्या पेटल्या होत्या. शहाजी राजांचे वाडे पेट होते. पुण्यातल्या डौलदार वेशी आसमंतामध्ये उडाल्या, असंख्य चिता पुण्यामध्ये पेटलेल्या होत्या. पहिलं स्वराज्य बर्बाद करण्यासाठी आदिलशहाने आपला सरदार खवास खान त्याच्या बरोबर राया राव नावाचा मराठी सरदार होता, ते आगी लावत आणि कत्तली करतच सुटलं होतं. गरिबाची दैना उडाली. ते सैरा वैरा पडत होते. आगीपासून आणि तलवारीपासून वार सुटत होते, ते धावत पळत सुटले होते. या खवास खानाने अक्षरशः पुण्यामध्ये गाढवाचं नांगर फिरवलं. तिथे 8 फुटी लोखंडी पहाड ठोकली, तुटकी कवडी आणि फुटकी वाहन बांधली. याचा अर्थ शहाजी राजांचं पहिलं स्वराज्य बर्बाद झालं. जिजाईची डोळी पेशाने वर पडली. शहाजी राजांचं पहिलं स्वराज्य बर्बाद झालं असलं तरी शहाजी राजांचा तेवता दिवा जिजाईच्या गर्भामध्ये 6 महिन्यांनी वाढत होता. आणखी एका रावणाने घात केला. तिथे ऐकायला आलं, धावा धावा, वाचवा वाचवा, सोडवा सोडवा. नाशिक पंचवडी येथे जिजाईची जाऊबाई खेलोजी राजांच्या पत्नीला मुघल सरदाराने पळून दिले. हा मुघल सरदार होता मोहम्मद खान. शहाजी राजांचे जन्माला आला. गीतेत सांगितल्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राय साधूनां विनाशाय दुष्कृत्यं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. याच कारणासाठी बाळाचा जन्म झाला होता. बाळंतिणीचे उपचार सुरू झाले. घागरीतील आणि पखारीतील पाणी धबधबू लागले. ते पाणी पायथ्याशी आले. पायथा जागा झाला आणि पायथा विचारू लागला मुलगा कुणाला झाला. सांगण्यात आलं मुलगा जिजाई साहेबांना झाला, मुलगा शहाजी राजांना झाला, मुलगा शिवनेरीला झाला, मुलगा सह्याद्रीला झाला, मुलगा महाराष्ट्र झाला, मुलगा भारतवर्षात झाला. सुलतानानो तुमचा काळ जन्माला आलेला आहे. हुशार आणि जाणत्या ज्योतिषाला बोलत आहे. त्यांनी मखर आखीत श्री गणेशाय नमः केला आणि बाळाची कुंडली काढली. काढलेली कुंडली अवलोकली आणि ज्योतिषाचे चित्त आश्चर्यमुक्त आले. ते ज्योतिष बोलू लागले महाजनो पृथ्वीचे भाग्य होऊ दे. हा सुपुत्र अति थोर सौभाग्य मुहूर्तावर जन्मालेला आहे. आपली कीर्ती दिगंतरी पोचवेल. आपल्या ताब्यात जलदुर्ग, वनदुर्ग, स्थलदुर्ग आणि गिरिदुर्ग ठेवेल. श्रांत पृथ्वी शांत करेल. 5व्या दिवशी नांगर, धनुष्यबाण आणि तलवार फुटली. बाळाच्या 5वीलाच तलवार फुटली. 6व्या दिवशी सटवाईचं पूजन झालं. ब्रह्मदेवाने ललाटीचा लेख तर कधीच लिहून ठेवला होता. 8व्या दिवशी भूत, पिशाच, डाकिनी यांना वेगवेगळ्या बाजूला वेगवेगळे उतारे टाकले झाले. 10व्या दिवशी आई साहेबांना आणि बाळाला नाहू घातलं. आज 12वा दिवस होता. बाळाचं बारसं होतं. गडावर बाळाचे विडे हजर झाले. मानापानाच्या सगळ्या मानकरी गडावर आले. जिजाई
पिवळ्या रंगाचं सोनमुक्त असे लुगडं नेसल्या होत्या आणि कपाळावर चंद्रकोर रेखली होती, सौभाग्य होती, जे सर्व अलंकार परिधान केले आणि पाळणा सजून बाळाची वाट बघत होता. बाळाला मांडीवर घेत होता. बाळ पण थाटमाट मोठा होता. जरीचं आंगडं, जरीचं कुंचळ्या कडेने मोती लावले, मध्यभागी सोन्याचं पिंपळ पान बाळाच्या कपाळावर उडत होतं. डोळ्यात काजळ घातला होता, दृष्टीचा टीप लावला होता, हातामध्ये बिंदळ्या होत्या, मनगट होते, छातीवर जिवंतिका विराजमान झाली होती. छातीमध्ये सोन्याने जळवलेलं वागणं होतं, त्याला पाचू जड होते, पायामध्ये सारवळे होते आणि जिजाईने पाळण्यामध्ये बाळा ठेवला आणि हळूच कानामध्ये नाव सांगितलं आणि पाळण्याला पाठ धोका दिला. 5 सुवासिनी समोर आल्या आणि त्या एकीकडे म्हणत होत्या, कुणी म्हणत होत्या गोविंद घ्या, कुणी म्हणत होत्या गोपाळ घ्या, कुणी म्हणत होत्या आनंद घ्या. आणि आकाशामध्ये दशदिशा जमल्या आणि त्या विचारल्या, या बाळाचं नाव काय, या आनंदाचं नाव काय, या गोविंदाचं नाव काय, या मुकुंदाचं नाव काय. बाळाचं नाव झालं शिवाजी. शिवाजी राजे. पाळणा हल्ला झुलला, मावळच्या अष्टभुजा अष्टांगना शिवबाळा ओंडाळू लागल्या. बाळा जो 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 शिवबाळा आता लवकर लवकर मोठा हो. शिवबाळा आता मोठा झाला आणि बाळाने अनेक सौगडी जमा केले. त्या सौगडी समोर मी एक गीत लिहिलं आहे, शिवबाचे शूरवीर आम्ही शिवबाचे शूरवीर, ना भय आम्हा शत्रूचे आम्ही भूमातेचे रणवीर, घेऊन वसा मूल्यांचा आम्ही जिंकणारे शूरवीर, शिवबाचे शूरवीर आम्ही शिवबाचे शूरवीर. राष्ट्रभक्त साजी लढतो हत्तीच्या जोमाने, एकात्मताने ताजी जपतो आरक्त कायने, जागृत पासरकर देतो स्वराज्याचा आधार, वक्तशीर बहिर्जी धावतो समयास वारंवार, शिवबाचे शूरवीर आम्ही शिवबाचे शूरवीर. नीट नेटका जीवा मारतो प्रतापगडी यौवन, श्रमाने बाजी करतो घोड खिंड पावन, सौजन्याने त्यागतो कान्होजी आपला मान, संवेदनेने रेखतो औंजी खलित्याचा पान, शिवबाचे शूरवीर आम्ही शिवबाचे शूरवीर. अर्ध्या रात्री तानातडीला दोनागिरीचा कडा, मुरारने अर्पला पुरंदरावर रक्ताचा सडा, चिकाटीने झुंजली हिरंगाजींची सरमशेर, निर्भयतेने दौडले प्रतापरावा संगे साशे, शिवबाचे शूरवीर आम्ही शिवबाचे शूरवीर. विज्ञानाची कास धरून तटातटावर, परस्त्रीचा मान राखून गडागडावर, मूल्यांकित वर्तन धावतो जिजाईचा शिवबा, निस्वार्थ गर्जना होते आमुचाच शिवबा, शिवबाचे शूरवीर आम्ही शिवबाचे शूरवीर. प्रतापगडचा पराक्रम तुम्हाला माहिती आहे, तिथे एक शिर एका वाक्य सांगतो, फिक्र न कर नादा ये शिवा का अखाड़ा है, एक ही दम में अफजल को उखाड़ा है. अफजल खानाने निकाल लावला, महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. 6 जून 1674 राज्याभिषेक झाला आणि महाराज जेव्हा 3 एप्रिल 1680 निघून गेले तेव्हा आपण सगळेजण चांगले होते इथे असतात. पण महाराजांचा शत्रू 1 नंबरचा औरंगजेब, त्या औरंगजेबाला बातमी समजतोय तेव्हा तो औरंगजेब काय म्हणतो होता, हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहन की इज्जत रखने वाला शिवा तेरे दरबार में आ रहा है. शेवटी एकच सांगतो, आजचा अंधकार नाहीसा होण्यासाठी, आजचा अंधकार नाहीसा होण्यासाठी शिवा पाहिजे आणि जिजाईच्या पोटी पुन्हा एकदा शिवा पाहिजे, जिजाईच्या पोटी पुन्हा एकदा शिवा पाहिजे. मला बोलण्याची संधी दिली, कार्यक्रमाचं आयोजन फाटक महाराजांनी केलं, अध्यक्षांनी चांगला रिस्पॉन्स दिला, मॅडमनी पण मला 2 वेळा कॉन्टॅक्ट केला आणि सगळ्यांनी शांतपणे ऐकलं, तुम्ही चांगलं सादरीकरण दिलं, तर सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं हे भाषण लांबलेलं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज. धन्यवाद सर. खरं तर मला सरांचं खूप, मी वर्षांनी सरांचा आवाज जिजाऊ मातेबद्दलचं खूप काही गोष्टी अशा बारीक सारीक बारकाई, अतिशय छोटे छोटे म्हणजे बारीक सारीक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. खरंच या गोष्टी आपल्याला माहीतही नाहीये, आपल्या पुस्तकात पण आपल्याला वाचायला कधी मिळाल्या नाहीये. तर खरंच त्यांनी, आपण सुद्धा त्यांच्यासारखीच खूप सारी पुस्तकं वाचायला पाहिजे आणि त्यांच्यासारखंच असं खूप
छान छान नॉलेज आपल्याला यायला पाहिजे. खरंच मी सरांचं खूप खूप धन्यवाद मानते. थँक्यू. शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी असे त्यांचे वर्णन केले जाते. असा उत्कृष्ट योद्धा, प्रजाहित दक्ष राजा, नीतिवंत यशवंत राजा याची आज जयंती आपण 19 फेब्रुवारी शिवजयंती म्हणून साजरी करतो. या कार्यक्रमाचं आयोजनाचं आभार प्रदर्शनासाठी मी इथे उभी आहे. मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष इथे उपस्थित श्री गौतम पाटील सर, खजिनदार मिस जान्हवी पाटील मॅम, प्रिन्सिपल मॅम कोमल थरे मॅम आणि प्रशासकीय प्रमुख सुवर्णा देशमुख मॅम यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची संधी आम्हाला दिली आणि त्यासाठी आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्यासाठी मी त्यांचा आभार मानते. त्याच्यानंतर इथे उपस्थित वक्ते श्री मनोज पाटील सर यांनी शिवरायांच्या आयुष्यावर आपल्याला अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला दिला त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. आणि उपस्थित इतर मान्यवर कराटे सर, फाटक महाराज आणि चिखलेकर सर यांचं सुद्धा मी आभार मानते. तसंच या कार्यक्रमासाठी माझ्या शिक्षक वर्गाने जी मेहनत घेतली त्यासाठी मी त्यांचा आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा सहभाग, विद्यार्थ्यांचा सहभाग. तुम्ही सुद्धा खूप मेहनत घेतली, खूप छान कार्यक्रम इथे सादर केले त्यासाठी मी तुमचा आभार मानते. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 म्हणजेच आपला महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती महाराज यांची जयंती. या जयंतीनिमित्त आमची शाळा मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल पेण या शाळेमध्ये आम्ही ही जयंती साजरी करण्यासाठी काही मुलांचे कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमानिमित्त आजचे जे प्रमुख पाहुणे आम्हाला जे लाभलेले आहेत ते म्हणजे माननीय श्री मनोज नाना पाटील सर, जे खरंच त्यांनी जे शिवरायांच्या बद्दल आम्हाला व आमच्या लहान मुलांना, विद्यार्थ्यांना जी माहिती सांगितलेली आहे ती खरोखरच अनमोल आहे. आणि या माहितीतून आपण आपलं शाळेनिमित्त मुलांना, विद्यार्थ्यांना पुढचं भविष्य म्हणजे भारताचं भविष्य घडवत आहोत. याच्यासाठी त्यांनी चांगले आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे.